लेखिका सौ राधिका भांडारकर पुणे यांनी डॉक्टर निशिकांत श्रोत्री या गुणवंत कवीच्या निशिगंध या काव्यसंग्रहातून 16 निवडक कविता घेऊन प्रत्येक कवितेवर अत्यंत समर्पक आणि बहारदार असं भाष्य केलं आहे. या सर्व 16 कविता भावगीत या काव्य प्रकारात मोडणाऱ्या असल्यामुळे त्या गेय आहेत. त्यातील भाव वाचकांपर्यंत पोहोचतात आणि त्या गीतातील रसास्वाद राधिकाताईंच्या रसग्रहणामुळे अधिक गोडीने घेता येतो. भावगीत म्हटलं की पटकन मनात येणारा भाव प्रीतीचा, मग ते प्रेम पती पत्नीचं असेल, प्रियकर प्रेयसीचं असेल किंवा निसर्गातील चराचर सृष्टीचं असेल. त्यात भेटीची आतुरता, मिलनातील तृप्तता, प्रतीक्षेत झरणारे डोळे, हृदयाची स्पंदन हे सर्व भाव येणारच. तसेच नवरसांचा राजा म्हणून ज्या शृंगार रसाचा गौरव करावा त्या रसाचा परिपोष करणारी ही सर्व भावगीते. निशा शृंगार ही डॉक्टरांची रसग्रहणासाठी घेतलेली पहिलीच कविता. चंद्र आणि निशा यांच्या प्रेमातील धुंदी दर्शवणारी ही भावकविता. रजनीकांत प्रणये निशादृप्त झाली, धुंदीच बघुनी हवाकुंद झाली, तृप्त शशांक धन्य ती रजनी, संपन्न हो प्रीतीचा हा वसा. या ओळी वाचून वाचकांच्याही प्रणय स्मृती जागृत झाल्याशिवाय राहत नाही. त्या धुंद करणाऱ्या प्रणयाच्या गोड आठवणींनी मनावर हळूवार तरंग उठल्यासारखे वाटतात. राधिकाताईंनी या भावगीताविषयी हे गीत वाचताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं असं जे लिहिलं आहे ते 100% पटणार आहे. राधिकाताई म्हणतात त्याप्रमाणे खरोखरीच कविता वाचताना खजुराहोची प्रणय क्रीडेची शिल्प पाहत आहोत असा भास होतो. थकलेली पहाट या दुसऱ्या कवितेत 2 प्रेमी जीवांचं अत्युच्च उत्कट मिलन नजरेसमोर आलं. शृंगारात चिंब भिजलेली अशी ही कविता, परंतु कुठेही उत्तानता नाही. एका नैसर्गिक क्षणाचं हे नितळ चित्र आहे असं मला जाणवलं. नुसती एकदा वाचून कविता वाचकाला किती समजू शकते हे नाही सांगता येणार, परंतु राधिकाताईंचं या कवितेचं रसग्रहण वाचलं की एकेका शब्दातील भाव स्पष्ट उमगतात. कवितेविषयीच्या प्रस्तावनेत त्या वाचकांना सांगतात, मला या काव्य रचनेतून झिरपणारं कामक्रीडेचं चित्र म्हणजे एक नैसर्गिक कलाच भासली. संपूर्ण कविता म्हणजे समागमाच्या वेळच्या भावभावनांचं, देहबोलीचं एक वास्तविक आणि उत्कृष्ट वर्णन आहे. मानसिक आणि कायिक अशी एक स्थिती आहे. ज्योत निमाली झुळूक विसावी, श्वास होऊनी दरवळली, आर्त व्हावया व्याकुळ होऊन, भावनेतुनी विसावली. पुरी रात्र जागली मात्रही, पहाट तरी का थकले. या ओळींचा अगदी स्पष्ट अर्थ राधिकाताईंच्या रसग्रहणामुळेच वाचकांना सहज लावता येतो. छेड तू काढू नको. बाहेर गावी कामानिमित्त गेलेला पती बऱ्याच दिवसांनी भेटलेला आहे आणि या गीतातील नायिका कामातूर झालेली आहे. या क्षणी तिला तिच्या पती व्यतिरिक्त कोणाचेही अस्तित्व नको आहे. म्हणूनच खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राला ती विनवते, रजनी नाथा तू नभातून वाकुल्या दावू नको, नाथ माझा साथ आहे, छेड तू काढू नको. अतिशय सुरेख आणि तरल भावनाविष्कार दर्शवणारी ही कविता असे मी म्हणेन. या कवितेवरील रसग्रहणकार राधिकाताईंचं भाष्य अगदी वाचनीय आहे. त्या लिहितात, रसमयता हा उल्लेखनीय गुण या गीतात जाणवतो. ती आतुरता, ती उत्कटता, आर्तता, मोहरलेपण, भावविभोरता कवीच्या शब्दप्रवाहातून कशी वाहत असते आणि याचा जाणीवपूर्वक स्पर्श वाचकांच्याही संवेदना चाळवतात. अगदी खरं आहे. कवितेतील नायिकेच्या भावना, संवेदना या घडीभर स्वतःच्या आहेत की काय असं वाटतं. तुम्ही वटाचं डाळिंब कुस्करलं. भावगीतातून मध्येच डोकावणारी ही शृंगारिक लावणी.
लाख तुम्ही पुसा पर कसं मी सांगू, ज्वानी माझी सांगा कशी मी दाबू. ताब्यात नाही मन उडाल पाखरू, लई वाढ तरी पण हुळहुळलं, तुम्ही वटाच डाळिंब कुस्करलं. मराठी रांगडी भाषा आणि त्यातून दिसणाऱ्या जवान स्त्रीचं हे ठसठशीत रूप लावणी वाचताना साक्षात उभं असल्याचा भास होतो. वटाचं डाळिंब कुस्करलं या शब्दरचनेत तक्रारीचा सूर असला तरी अंतर्यामी ही क्रिया तिला हवी हवीशी वाटणारी आहे हे स्पष्ट दिसतं. राधिकाताईंना ही घटना अतिप्रसंगाची नसून खट्याळ प्रेम भावनेची वाटते. कृष्णाने गोपींची वस्त्र पळवली तोच भाव त्यांना या कवितेत जाणवतो असं त्या लिहितात. हे रसग्रहण वाचून लावणीची रंगत अधिक वाढते. सर्वसाधारणपणे कविता वाचून त्यातील सहज दिसणारा अर्थ, एकूण शब्दांकन, कवितेतील लयबद्धता याकडे वाचकांचं लक्ष असतं. प्रत्येक वाचक कवीच्या मनातील अभिप्रेत अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतोच असं नाही. या रसग्रहणामुळे वाचकांची दृष्टी रुंदावण्यासाठी नक्कीच मदत होते यात शंका नाही. निष्णात गायक श्रोत्यांपुढे एखादा राग सादर करताना त्यातील बंदिशीच्या एक एक जागा हेरून त्या रागाचं सौंदर्य जसं खुलवत असतो, त्याप्रमाणेच डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या कवितेतील सौंदर्य स्थळ नेमके हेरून राधिकाताईंनी या कविता खुलवल्या आहेत. प्रत्येक कवितेचं रसग्रहण करताना कवितेच्या अंगोपांगाचा बारकाईने विचार केला. कवितेत येणारा प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ, त्यातील त्या शब्दांचा चपखलपणा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून योग्य ती उदाहरणं देऊन कविता कशी वाचावी, कवितेच्या गर्भात कसं शिरावं याचं उत्तम मार्गदर्शन वाचकांना केलं आहे. सौंदर्य आगळे ही डॉक्टर श्रोत्रींची अशीच एक शृंगारिक कविता. एका रूपवतीचं सौंदर्य पाहून कवितेतील नायक अगदी घायाळ झाला आहे. तो म्हणतो, पाहुनी या सौंदर्य आगळे विद्ध जाहलो मनोमनी. आणि या विद्यावस्थेत तो त्या युवतीच्या रूपाचं वर्णन करतो असं हे गीत. राधिकाताईंचे यावरील भाष्य वाचताना त्यांचा अभ्यास, वाचनाच्या कक्षा अमर्याद आहेत याचा साक्षात्कार होतो. त्या लिहितात, या ललनेचं सौंदर्य वर्णन वाचून मला कालिदासाच्या मेघदूत काव्याची आठवण झाली. प्रेयसीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गादरम्यान यक्ष त्या मेघाला वाटेत भेटणाऱ्या संभाव्य स्त्रियांच्या सौंदर्याविषयीचं वर्णन करतो. काहीच त्याच प्रकारचं हेही सौंदर्य आहे असं मला जाणवलं. अशा प्रकारची रसग्रहण वाचून सामान्य वाचकांना वाचण्याची योग्य दिशा मिळते याची मला जाणीव झाली. रसग्रहण हा भाषेच्या व्याकरणाचा एक भाग आहे. एखादं काव्य वाचलं की त्याचा फक्त अर्थ जाणून घेणं म्हणजे रसग्रहण नव्हे. त्या काव्यातून होणारी रसनिष्पत्ती, त्यातील अनुप्रास, यमक, रूपके, दृष्टांत, उपमा, उत्प्रेक्षा वगैरे शब्दालंकार व अर्थालंकार काव्यावर कसे चढवले आहेत, काव्यरूपी शारदेचं सौंदर्य कसं खुलवलं आहे, या सर्वांचा सापेक्ष विचार म्हणजे रसग्रहण. या दृष्टीने राधिकाताईंची ही सर्व रसग्रहणे परिपूर्ण आहेत असे मी म्हणेन. प्रेम आणि रजनी यांचा घनिष्ठ संबंध आहे. दिवसभर थकले भागलेलं शरीर जेव्हा रात्री प्रियकर किंवा प्रेयसीच्या कुशीत विसावतं, तेव्हा श्रमपरिहार होऊन गात्र पुन्हा प्रफुल्लित होतात. प्रीतीचा तो एक क्षण दिव्यानंद प्राप्त करून देतो. या दृष्टीनं निशाशृंगार हे पुस्तकाचं शीर्षक समर्पकच आहे. मुखपृष्ठ पाहूनच हे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांचं मन नक्कीच आकृष्ट होणार याची मला खात्री आहे. पुस्तकाच्या निशाशृंगार या शीर्षकाला साजेसं असंच मुखपृष्ठ शॉपीज यांच्या चित्रकाराने तयार केलं आहे. पौर्णिमेचा चंद्र आणि एका शिळेवर बसून बासरी वाजवणारा श्रीहरी, बासरीच्या सुरात तल्लीन झालेली राधा असं हे प्रेमाचं प्रतिकात्मक असणारं मुखपृष्ठ फारच लक्षवेधी आहे. चंद्राच्या अवतीभोवती दाटून आलेले ढग राधेच्या मनोवस्थेचे प्रतिनिधित्व करतात. या पुस्तकाची प्रस्तावना दस्तूर खुद्द डॉ.
डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनीच दिली आहे. ते प्रस्तावनेत म्हणतात, शृंगारिक काव्याचं रसग्रहण करणं ही दुधारी शस्त्र हाताळण्या इतकी कठीण कला आहे आणि या शृंगारिक कवितांचे रसग्रहण विलक्षण संयमाने आणि तरीही सखोलपणे करून राधिकाने माझ्या कवितांना पुरेपूर न्याय दिला आहे. कवितेतील त्याचा रसास्वाद वाचकांना देत राहा ही विनंती. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा. श्रोते हो, परत भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा. 8 तुमचं जगणं